आणि हां, मुळगाव सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका, पुन्हा शाळगाव थांबतं सगळं. तर ज्यावेळी चळवळ सुरू झाली, हे पहिले साक्षीदार, हे दुसरे साक्षीदार. आणि का झाली तर ती कोपर्डीच्या ताईची घटना घडल्यानंतर मराठा सर्व एकत्र यायला लागला. मराठी कधी चांगल्या कामासाठी एकत्र येत नाही, एक तर मैताला येतात, नाही तर जत्रेला येतात आणि परत विसरून पण जातात, पुन्हा आपण करू केलं. सरांचा योग कसा होता, आम्ही सांगलीकर एक संस्था आहे, त्या संस्थेचे प्रमुख पाहुणे म्हणून सर होते. त्यावेळी दिल्लीचे बरेचसे पुरस्कार, त्यावेळी आराराबा पाटील, जयेश पाटील वगैरे सगळे होते. त्यावेळी फक्त असं दुरून बघितलं होतं सरांनी, राजे हिंदू विद्यालय. आणि त्यावेळी सर लगेच गेले कारकिर्दीत, कारण दुर्मिळ आहे. सुरेंद्र मोडीक पण दुर्मिळ व्यक्तिमत्व, म्हणजे अशी एक क्रेज, जसं डॉक्टर म्हटलं की लहानपणी ते वाचत होते, असा भाग होता. परिवार एकत्र काय यायला पाहिजे. आता अंतुनाला मी सांगितलं की पहिलं संमेलन खामगावला झालं. खामगावला अशी टीम आहे ना, जेवढे मुळीक आहेत ना, 50-60 घरं, प्रत्येक व्यावसायिक आहेत आणि प्रत्येकाची RCC घर आहेत. आणि तिथला नगरसेवक हा मुलकानी ठरवला जातो. जर कोणी तिकीट डावललं तर ज्यांनी डावललं त्यांचा पडतो. 2 मैदान आहेत, वीर तानाची तालीम आहे, म्हणजे हे सगळं आहे. राजेश मुळीक जे नेतृत्व आहे ना, त्याच्या मागं सगळे असतं. आणि तिथं मटक्याचा नंबर घेण्यापासून, बिअर बार पासून शेतीपर्यंत सगळे व्यवसाय मुलकांचे. व्यवसायासाठी मी बोलतोय, अभिमानाची गोष्ट नाही, पण व्यवसाय आहे. हे मटका, गांजा, अफू, दारू हे सुद्धा गरजच आहे समाजाची. मी म्हणतो माणसं वेडी होतील ही नसतील तर. एक नशेचा भाग आहे मानसिक स्वास्थ्य करण्यासाठी, तो वेगळा भाग आहे. ही खामगावची टीम आहे. आनपेठवाडीला मी दुर्दैवानं नव्हतं, कारण त्यावेळी मला वाटतं माझी एक्झाम होती, त्यामुळे मला नाही येतं. आता कोकणात सुद्धा ते जरंगे पाटलांचं आंदोलन त्यावेळी नाही आलं, ठीक आहे, हरकत नाही. पण मुळीक एकत्र काय यायचे, त्याची कारणं काय होती, मूळ उद्देश काय होता की एकमेकाचा फायदा कसा होतो. पहिलं प्रकरण ह्यांचं आलं होतं, यशचं ॲडमिशनचं. सिंहगडात ॲडमिशन होतं सर, इलेक्ट्रॉनिक्स ॲडमिशन घेतलं आणि शनिवारी हा परत चालला होता. ॲडमिशन इंजिनिअरिंगला पाहिजे, कॉम्प्युटर सायन्सला, सगळ्याला कॉम्प्युटर सायन्सला मिळत नव्हतं. आणि बदलायचं म्हणलं तर 3 लाख डोनेशन मागितलेलं. आणि मुलकांकडे एवढे पैसे डोनेशनचे नाही आहेत, ह्याचे आहेत, कारण किती बी पगार असलं तर नाही आहे. त्यावेळी माझे 10वीचे क्लासमेट सिंहगडला होते, ते तिकडे होते, कुठं पण ह्याला लोणावळ्याला, आणि ॲडमिशन इथं होतं. तर ते मीटिंगमधून बाहेर आले, ॲडमिशन झालं, पोरगा खुश झालं. हे ओळखीचा फायदा. 3 लाख वाचवलं मी नाही सांगणार, पण आज तो पोरगा स्वतःच्या पायावर उभा आहे. हा माणूस तडपडून का आला हे महत्वाचं आहे. दुसरं, सरांचं महती आहेच आहे. जी 75,000 कोटीची जी कर्जमाफी मुक्ती झाली होती, सरांचं रिकमेंडेशन आहे. किती लोकांना माहित आहे, सगळे माहिती. शरद पवारने केलं, मनमोहन सिंग केलं नाही, इकडून रिकमेंडेशन. त्याच्यानंतरच्याच मिटिंगला शेतकऱ्यांवर टॅक्स बसवायचा विचार होता त्यावेळेच्या काळच्या गव्हर्नमेंटचा. सरांनी क्रॉस केलं होतं. जे बुडवतात त्यांना तुम्ही टॅक्स बसवता, माफ करता. शेतकऱ्यांना टॅक्स, म्हणजे तुम्ही टॅक्स कधी भरलाय का राजकीय लोकांनी. त्याच्यानंतर मनमोहन संघाचं त्यावेळी सरकार होतं, त्यावेळी शेतकऱ्यांना कधीही टॅक्स म्हणून बसणार नाही. आता इनडायरेक्टली वाढवलं, मरू द्या. 400 रुपयाचे खत 1800 रुपयाला विकतात, तो वेगळा भाग आहे, पण समोरून टॅक्स नाही शेतकरी. हे जे आहे ना, खूप मोठे देणगे आहेत. भारत देशावर नाही, भारताच्या आसपासच्या देशावर सुद्धा आपल्याला माहित नाही महत्व. आत्माराम मुळीक म्हणून होते, डॉक्टर, PhD झालेले. शिवाजी विद्यापीठामध्ये त्यांची विद्यार्थ्यांना शिकवायला पुस्तक आहेत, पण CHBS वर म्हणजे अर्धवेळेवर काम करत होतं सर. HM कॉलेजवर कितीतरी वर्ष. शरद पवारचं राजकारण त्याला परमनंट नाही केलं, कराडला. त्याच्यानंतर विनताई चव्हाणला गेले, PhD होणार आहे, बीडमधून आलेले. मग 7-8 वर्ष धडपड चालली, ती सरांच्या चरणाशी आणलं. तर आज एवढा खुश आहे ना सर, म्हणजे सरांचा फोटो आहे त्यांच्या घरामध्ये. भेटायला यायला होत नाही म्हणे, कारण जी काही आतल्या गोष्टी ज्या आहेत त्या आहेत. हे ओळखीचा फायदा आहे. सरांचे हजारो IAS IPS आहेत. सरांचे बरेच विद्यार्थी आता आपले IAS IPS विद्यार्थ्यांच्या ऍडमिशन परीक्षेला मुलाखतीला असतात, आपल्याला माहितच नसतं. मी सेटिंग म्हणून सांगत नाही, सर मेरिटवर राहतात, पण एक आधार असतो. आणि मुळीक ह्या नावाचं वलय आहे ना, तुम्ही दिल्लीत सुद्धा आजमावू शकता. दीपक डॉक्टर म्हणले ते मुळीक प्राईड. आता त्याचा किस्सा सांगतो. 12वी झाला, त्याचं दुर्दैव आणि सुदैव दोन्ही सांगतो. लहानपणापासून चुलते म्हणे आपल्याकडे MBBS ला जायचं, त्याची जिद्द. 12वी निकाल लागला, 80% मार्क पडली, क्वालिफाय पण झाला. चुलते म्हणले नाही, आपल्याकडे एवढे ऐपत नाही, BSc कर. हा भाई रत्नागिरीला गेला आणि फिशरीचं ऍडमिशन मिळालेलं सर, ते सुद्धा खूप चांगलं होतं, पण नॉलेज नसल्यामुळे तो कॅन्सल करून आला. तिथून पुणे सोडून तिकडे लोह्याला गेला, कुठं मुंबईला.
पेपर करायचं तिथं 10वी-12वीच्या पोरांचे क्लासेस घ्यायला लागला. मला डॉक्टरच व्हायचं आहे. तिथून परत मी एरोनॉटिकल इंजिनिअरचा फॉर्म आणलेला त्याला, ते नाही मला डॉक्टरच व्हायचं आहे. मद्रासला गेला, तिथं बी कुठला शिपिंगचा कोर्स मिळाला. म्हणजे त्याला नॉलेज नाही ना सर. परत जिद्दीनं परत माघारी आला आणि परत आला. दुर्दैव CET सुरू झाली त्याच वर्षी. मी नुकताच मुंबईला गेलेलो, खाण्यापिण्याचे वांदे असेल ते अशी परिस्थिती. राजीव गांधीला ऍडमिशन घेतलं CETचं, चाटेचं क्लासेस, तेव्हा पहिलीच बॅच यांची 10,000 रुपये मुश्किली म्हणजे चेक देऊन देऊन भरले. त्याची जिद्द त्यांनी पूर्ण केली. असं जिद्दी असतात मुलकर, त्याच्या DNA मध्ये जिद्द भरली. म्हणजे हा जो गोष्ट आहे, पण ह्या जिद्दीचा वापर आजपर्यंत दुसऱ्यांसाठी झाला तर मुलकांसाठी करायला पाहिजे. त्याचाच हा भाग, म्हणूनच छोटासा हा भाग आहे हर्बल सोप. ह्याच्या पाठीमाग काय, मुळीक कधी सुरू झाले, एकत्र आले, आधीपासून खूप होते. ते सुरेंद्र मुळीक तर युगांडापर्यंत पोहोचले, अमेरिकेपर्यंत पोहोचले आणि कंटाळले. म्हणले हे काय कळणच झालंय. भोलानाथ मुळीक IBचे 11 वर्ष डायरेक्टर होते नेहरूंच्या काळात. भोलानाथ मुळीक तिकडे वेस्ट बेंगॉलला रॉयल फॅमिली म्हणून मोठे मोठे हवेली आहेत आपल्याच्या. आपण एका खोलीत नाही राहू शकत. 600-700 खोल्यांची हवेली आहे. हे मुलकांचं हे आहे, पण आपल्याला माहित नाही का, तर आपण एकत्र नाही. आणि आपण कुठंतरी आपले स्वतःच्या हक्काचे आईबाबा असताना निर्वासितसारखं जीवन जगतो. तर त्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. आता आजचा जो हे आहे, मी काय म्हणले, बापूंना स्वप्न बघा आणि हे चालतं वित्त विद्यापीठ आहे, हे आहे तो पण आपल्याला सगळं काय मिळतंय. तुम्ही स्वप्न बघा, आम्ही ते पूर्ण करायच्या मागे लागतो. सगळ्याला सगळं स्वप्न बघता येत नाही. ज्याला स्वप्न बघता येतं त्याला पूर्ण करता येत नाही, ज्याला पूर्ण करतात त्याला स्वप्न बघायचंच कळत नाही काय बघायचं. बरोबर आहे, तो विषय आहे. त्याच्यामुळे हे पुढच्या पिढीला गेलं पाहिजे. त्यामुळं माहित नव्हतं मला काय करायला. एक संजय मुळीक नगरसेवक तेवढेच होते कॉलेज असताना, आणि इस्लामपूरला एक नागनाथांनी संमेलन घेतलं होतं करत असताना, त्यावेळी किरण मुळीक फोटोग्राफर, दुसरे मुळीक माहीत नव्हते. पण आज एवढ्या मुळीक गावाचे गाव मिळाली. कोकणात त्यांनी सांगितलं वेतोबा, आणि 96 कुळी मराठीमध्ये मुळीक असा परिवार आहे, त्याला कुलदैवताचा मान आहे. ज्योतिबाला सासनगाडी मुलकांची आहे. वेतोबाला नैवेद्य मुलकांचा गेल्याशिवाय ते पुढे मंजूर होत नाही यात्रा. महातोबाचं तसंच आहे. म्हणजे हे एकच कुटुंब असं आहे. तर आपल्याला अध्यात्माचा फार मोठा आधार आहे, म्हणून जगात आपण मुळक आहे. आणि राजे महाराजे ते सगळं आपण स्वतःच राजे महाराजे आहोत. आता बरेच जण सांगतात की ते हे निघतं, रथयात्रा निघते सगळ्या सरदारांची. आपण मुलकांची वेगळंच आपण रथ गावागावात उत्सव करू, कशाला कुणाच्या मागे फिरायचं आहे. त्यामुळे आता जास्त वेळ नाही घ्यायचा आहे. आजचं जे आपण ज्या कामासाठी आहे, कारण उद्योगजन आले पाहिजेत, त्यासाठी ते आपण एक हे करून घेऊया, उद्घाटन म्हणजे सरांच्या हस्ते करूया. ताई या. हा, पहिली गोष्ट, मुलकांची जी सभासदांची यादी झाली त्यात पहिले सभासद या ताई आहे. या. एक नंबर. एक नंबर आहे. ते काही सांगू नका असं बघ. त्याच्यामुळं हा छोटा म्हणजे वडाचं झाडाची बी जरी एकदम छोटी असली तर त्या प्रत्येक बी मध्ये 10, 5, 15 गुंठ्यातलं मोठं एकच झाड बनू शकते, एवढी मोठी ताकद असते. आणि हे प्रत्येक माणसामध्ये असतं. म्हणजे प्रत्येक मुलकांच्या घरात एक बुधाजीराव मुळी घडू शकतो, एवढं महत्व आपलं आहे. पण आपण त्यांनी जे मार्ग, त्यांचं जे स्ट्रगल, त्यांच्या स्टोरी हे आपण आत्मसात केलं तर. नाही तर स्टेजवर बोललो निघून गेलो नाही, भले छोट्यातलं छोटा असू का. दीपक डॉक्टरने सांगितलं की त्या लेवलला करायला पाहिजे. नक्की करू, आपण सगळ्यांनी मिळून करू. कारण मुळीक हर्बल सोप किंवा मुळीक ब्रँड ह्या माणसाची जिद्द होती का आपल्या नावानं झालंच पाहिजे. हट्टच होता, बाल हट्ट, मोठा हट्ट, काही असू द्या. ते काही पूर्ण झालं. आता पुढच्या 2 महिन्यानंतर बापूंचाच फोटो टाकून मुळीक खाद्यतेल चालू करूया. हो काय, पण जेवढे आपल्याला घरात लागले सगळ्या वस्तू मुलकांच्या ब्रँडमध्ये असतील सर. त्यात तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेतच. आम्ही काही मागणार नाही, कारण दुसऱ्याकडून मागायचं असतं. आणि चालतं बोलतं विद्यापीठ जे आपल्याला मिळालंय त्याचा आपण व्यवस्थित वापर करून घेऊया. आपण सगळे आलात, जे सरांचे विचार आहे ते विचारायला आपण चालण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्याच विचाराने चाललं तरच आपल्याला यश मिळणार आहे. तर आपण आता सहभागी होऊया ह्याच्यामध्ये. ह्याच्यानंतर हो हो हो.